श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी दिवशी करावयाचे साधे सोपे तोडगे पाहणार आहोत. होळीला नेमके काय करायचे? घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत. रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई म्हणजेच मोहरी मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. यामुळे भूतप्रेत, नजरदोष, करणीदोष होत नाहीत. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर 1 नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाही, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पानं, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे. हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाह योग येईल. विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटनही दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.